मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वामी म्हणतात, आपली सावली निर्माण करायची असेल तर ऊन झेलायची तयारी ठेवावी लागते. आयुष्यात परिस्थितीला लागलेली नजर ही कष्टानेच काढावी लागते. क्रोधाला लगाम घालण्यासाठी मौन इतका उत्तम मार्ग नाही. प्रत्येक दिवस अपेक्षा घेऊन येतो आणि अनुभव देऊन जातो. काहीतरी स्वार्थ असतो म्हणूनच लोक आपल्यासोबत राहतात. नाहीतर जीव नसलेल्या शरीराला घरचे सुद्धा जवळ ठेवत नाहीत. साधं, सरळ आणि सोपं जे असतं तेच सर्वात छान असतं. मग ते जगणं असो किंवा वागणं असो. दुर्लक्षित होतं म्हणून रुसायचं नसतं. चंदनाच्या झाडालाही बाबळीचंच कुंपण असतं. गरज आणि चैन यातला फरक कळलेल्या माणसाचं राहणीमान नेहमीच साधं असतं. एका स्वप्नाची राख रांगोळी झाल्यानंतर दुसरं स्वप्न पाहण्याच्या हिमतीलाच आयुष्य म्हणतात. आपल्या मनात अंधार असेल तर आपल्या जीवनात कधीच सुखाची आशा जागृत होऊ शकत नाही. प्रत्येक स्वप्न होईल पूर्ण. मनी चांगले विचार असू दे. थोडी देवावर श्रद्धा, थोडा कष्टावरही भर असू दे. नात्यांच्या गर्दीत तेच नेहमी एकटे असतात जे मनाने स्वच्छ असतात. लोकांच्या गर्दीत हरवण्यापेक्षा स्वतःच्या शांततेत जगणं जास्त मौल्यवान असतं. काय चुकले हे शोधणारे पुढे जातात. कुणाचे चुकले हे शोधणारे तिथेच राहतात. नात्यांची मधुरता त्यालाच उमगते ज्याला कुठे हसायचे आणि कुठे रुसायचे हे समजते. प्रार्थना म्हणजे ईश्वराशी बोलणे. ध्यान म्हणजे ईश्वराला ऐकणे.